लग्नाची बेडी बागतीन. आजोबा काहीतरी बोलणारच होते. तेवढ्यात त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. सर्वांनी वर पाहिले. ते शौर्यचा आवाज होता. मिस्टर आलोक सूर्यवंशी, तुम्हाला काय वाटते? शौर्यचे हे बोलणे ऐकून आलोक त्यांच्या जागेवरून उभा राहिले आणि त्याने शौर्यकडे रागाने पाहिले. शौर्य, माइंड युअर लँग्वेज. आता तुझं अति होत आहे. हे काय आहे असभ्य वागणं? मिस्टर आलोक सूर्यवंशी, मी अजून असभ्य वागायला सुरुवात केलेली नाही आणि तुम्ही मला आधीच असभ्य म्हणून लेबल लावले आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही माझ्या असभ्यतेची सुरुवात आहे. आता तुम्हाला कळेल की मी किती असभ्य आहे. सध्या मला सांगा की तुम्ही माझ्या आईचं आश्रम आणि हायवेवाली जमीन तुमच्या एक दिवसाच्या मुलीला का हस्तांतरित केली, जी माझ्या संमतीशिवाय आमच्या घरी आली आहे? जवळ बसलेला अलकाला शौर्यचे हे बोलणे ऐकताच एकदम मोठा धक्का बसला. तिने डोळे मोठे केले. कधी शौर्यकडे तर कधी सिद्धीकडे रागाने पाहत होती. मागच्या कोपऱ्यात असलेल्या सिद्धीलाही हे सर्व ऐकून खूप धक्का बसला. मिस्टर सूर्यवंशी, तुम्ही मला सांगाल का की तुम्ही काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे? शौर्य, तू तुझ्या मर्यादा ओलांडत आहेस. मी काय करतोय किंवा काय करत नाही हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायची गरज नाही. मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. तेवढ्या शौर्यची नजर कोपऱ्यात उभा असलेल्या सिद्धीवर पडली आणि तिच्याकडे रागाने पाहत तो पटकन पुढे गेला. सिद्धीचा हात धरला, तिला लिव्हिंग हॉलच्या मध्यभागी घेऊन गेला आणि मग क्षणार्धात सोडून दिला. ह्या मुलीत असे काय विशेष आहे की तुम्ही माझ्या आईची जमीन या मुलीला हस्तांतरित केले? तेही ती जमीन ह्या नालायक दोन दमडीची अडाणी मूर्ख मुलीला? शौर्यकडून असे बोलणे ऐकून सिद्धी हादरली. तेवढ्यात आजोबा मध्येच अडवले आणि म्हणाले, शौर्य, बोलण्यापूर्वी नीट विचार कर. आणि त्या जमिनीबद्दल बोलायचे तर तू कदाचित विसरला असेल. तुझ्या आईने ती जमीन तुला दिली असेल, पण त्याआधी तिने ती जमीन आणि आश्रम होणाऱ्या सुनेच्या नावावर केली होती. आणि ती असेही म्हणाली होती की जोपर्यंत तू तुझे लग्न पूर्ण मानत नाहीस तोपर्यंत जमीन तुझी राहणार नाही. ती तुझ्या बायकोची असेल आणि तुझ्या बायकोला आश्रम चालवण्याचा अधिकार असेल. आजोबांचे बोलणे ऐकून शौर्य खूप संतापला. त्याने सिद्धीकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, मी या मूर्ख कपटी व्यक्तीला माझी बायको म्हणून कधीही स्वीकारणार नाही. कधीही नाही आजोबा, कधीही नाही. पण जर मला या नीच अडाणी मुलीकडून माझ्या आईची जमीन घ्यायची असेल तर मला तिला न्यायालयात माझी बायको सिद्ध करावी लागेल. ठीक आहे, मग मी तिला माझ्या बायकोचा हक्क देतो. असे म्हणत त्याने सिद्धीचा हात धरला आणि तिला त्याच्या खोलीकडे वळू लागला. तेवढ्यात आजोबा मोठ्या आवाजात शौर्यवर ओरडले, शौर्य, सुनबाईचा हात सोड. का आजोबा? आत्ताच तुम्ही म्हणालेत की ती माझी बायको आहे आणि मी तिला तिचा हक्क देणार आहे. असो, तुमची पण एक इच्छा आहे नातवंडांना खेळवत खायला घालण्याची. ती इच्छा पूर्ण होईल आणि मला कोर्टात ते सिद्ध करण्याची संधी देखील मिळेल. असे म्हणत तो पुन्हा एकदा सिद्धीला कोहलीकडे घेऊन जात होता आणि सगळ्यांकडे पाहत होता. शौर्य नातवंडाचा विषय काढताच ऐकणारी अलका आश्चर्यचकित झाली. तिने मनात विचार केला, जर ह्या मुलीने ह्या घराच्या वंशाला जन्म दिला तर माझी आखलेली योजना अयशस्वी होईल. त्यानंतर मला चांगलेच माहीत आहे की शौर्य ह्या मुलीला कधीही हे घर सोडू देणार नाही. जर ह्या दोघांमधील जवळीक प्रेमात बदलली तर काय होईल? म्हणून ती ह्या विचाराने घाबरली. ती लगेच म्हणाली, नाही नाही, असे होणार नाही आणि मी होऊ देणारही नाही. आतापर्यंत शौर्यकडे पाहणारे सर्वजण अलकाकडे पाहू लागले. मग आलोक अलकाकडे पाहत विचारले, काय झालं? अलका पटकन म्हणाली, नाही, काही नाहीये.
तेवढ्यात अलकाच्या मनात काहीतरी आलं. ती लगेच शौर्यकडे गेली आणि म्हणाली, नाही शौर्य, असं करू नकोस, माझं ऐक. ह्यावर एक उपाय आहे बाळा. रागाच्या भरात असं वागू नको. तिने कसा तरी शौर्यला सिद्धीचा हात सोडायला लावला. शौर्य जो सिद्धीसोबत 4 पायऱ्या चढून उभा होता. अलका तिचा हात सोडवल्यामुळे आणि सिद्धीला धक्का लागल्यामुळे सिद्धीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. शौर्याच्या शेजारी उभी असलेली ती काली कोसळली. तिला असं पडताना पाहून शौर्याच्या डोळ्यात पाणी आलं. नेहा, आलोक सगळे सिद्धीला वाचवण्याचा प्रयत्न करत ते धावत येत असताना शौर्यने खाली पाहिले आणि त्याचे डोळे मोठे झाले. अलका तर जवळजवळ श्वास घ्यायला देखील विसरली. नेहा लगेच आली आणि तिला धरून तिचं डोकं मांडीवर ठेवले. सिद्धी, डोळे उघड. सिद्धी, डोळे उघड. तिने 2-3 वेळा हाक मारली, पण सिद्धीने डोळे उघडले नाही. आलोक, आजोबा, कोणी काही करू शकण्यापूर्वीच शौर्य पुढे आला. सिद्धीला उचलून घेऊन बाहेर पडू लागला. त्याच्या तोंडातून फक्त एकच आवाज आला, ड्रायव्हर, पटकन गाडी काढा. शौर्य सिद्धीला घेऊन लवकर हॉस्पिटलला निघाला होता. थोड्या वेळातच गाडी हॉस्पिटल बाहेर थांबली. शौर्य धावत गेला आणि सिद्धीला गाडीतून बाहेर काढला. कॅरिडॉरमधून पळत गेला आणि डॉक्टरांकडे पोचला. डॉक्टर आयसीयू वॉर्डमध्ये पोचले आणि सिद्धीला बेडवर झोपवले. आवाज वाढवत तो जोरात वरडला, पटकन तिच्यावर उपचार चालू करा. लवकरच डॉक्टरांची एक टीम धावत आली. शौर्य पुन्हा एकदा वरडला, डॉक्टर, लवकर तपासा. शौर्याच्या वरडण्याने डॉक्टरांनी लगेच तिची तपासणी करायला सुरुवात केली. शौर्याची चिंता वाढत होती. घरी जेव्हा शौर्य सिद्धीला घेऊन पळत हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा सर्वांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. काय घडले हे कुणालाही समजू शकले नाही. पण अलका मात्र वेगळ्याच जगात होती. तिला काय वाटले आणि काय घडले, प्रत्यक्षात या मुलाने सिद्धीला जाणून बुजून ढकलले होते, पण त्याची प्रतिक्रिया अशी असेल ह्याची तिला अपेक्षा नव्हती. सर्वजण हॉस्पिटलला निघून गेले होते. घरात फक्त अलका होती. नाही नाही, शौर्यला मुलीपासून वेगळे करण्यासाठी मला जे काही करावे लागेल ते करावे लागेल. जर त्यांच्यामध्ये प्रेम वाढले तर, जर शौर्य प्रेमाच्या जाळ्यात अडकला तर आपण आपल्या कामात कधीच यशस्वी होणार नाही. असं विचार करून अलकाने लगेच मितालीला फोन केला. मितालीशी बोलल्यानंतर तिने फोन ठेवला आणि हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. इकडे हॉस्पिटलमध्ये घरातील सर्वजण हॉस्पिटलमध्ये आले होते, पण कोणीही बोलत नव्हते. शौर्याला कळत नव्हते का कुणास ठाऊक आज त्याला अस्वस्थ वाटत होते. तो आयसीयू रूम बाहेर इकडून तिकडे फिरू लागला होता. नुकतेच आयसीयूमध्ये डॉक्टरांनी सिद्धीच्या डोक्यावर पट्टी बांधली होती. त्याने तिच्यावर चांगले उपचार केले होते आणि चार्ट बनवला होता. आयसीयू रूमचा दरवाजा उघडला. एक डॉक्टर बाहेर आले. शौर्य आला आणि डॉक्टरांना पाहत विचारले, डॉक्टर, डॉक्टर ती कशी आहे? तो आज वरडला, पण डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहत म्हटले, सर, तुमच्या बायकोचे खूप रक्त गेले आहे. ती सध्या ठीक आहे. तिला अजून सुद्धा आलेली नाही. तोपर्यंत तुम्ही देखील आराम करा. उद्यापर्यंत ती शुद्धीवर येईल. डॉक्टरांचे शब्द ऐकून शौर्याला थोडेसे समाधान वाटले. पण नंतर डॉक्टरांकडे पाहून शौर्य म्हणाला, तिला कधी डिस्चार्ज देता येईल? मग डॉक्टर म्हणाले, सर, आम्ही तुम्हाला सध्या काहीही सांगू शकणार नाही, पण ती शुद्धीवर येईपर्यंत तुम्ही वाट पहा. आम्ही तुम्हाला कळवू की तिला कधी डिस्चार्ज देता येईल. डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे सांगितले आणि निघून गेले. शौर्यला इतकं अस्वस्थ पाहून आलोक आणि आजोबा थोडे आनंदी झाले, पण त्यांना शंकाही होत्या. इतक्या लवकर झालेल्या बदलावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही आणि शौर्यमध्ये क्षणार्धात हा बदलावा आले होते. दोघांनाही ते पचवता आले नाही, पण ते शांत राहिले, कारण त्यांना शौर्याच्या मनात काय चालले आहे
हे ते पाहायचे होते. डॉक्टर गेल्यानंतर शौर्यने सर्वांकडे पाहिले आणि म्हणाला, तुम्ही सर्व घरी जा, मी तिच्यासोबत राहीन. नुकतीच आलेले अलका शौर्यकडून हे ऐकताच तिच्या डोळ्यात चमक आली आणि तिने मनात विचार केला, शौर्य बदलला आहे का? जर असं असेल तर नाही नाही, मला त्याला बदलण्यापासून रोखावे लागेल. त्या मुलीमुळे मी शौर्यला बदलू देणार नाही आणि तो बदलताना मी पाहू शकणार नाही. काहीही झालं तरी मला शौर्यला त्या मुलीपासून दूर ठेवावं लागेल. हे लक्षात ठेवून अलका शौर्यकडे आली. त्याच्याकडे पाहून ती म्हणाली, काळजी करू नको बाळा, सगळे इथे आहेत. आम्ही तिची काळजी घेऊ. तू आरामात घरी जाऊ शकतोस. तू सकाळपासून काहीही खाल्ले नाहीस. तेवढ्या शौर्याने अलकाकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, आई, जर मी एकदा म्हणालो तुम्ही सगळे घरी जा, मी इथे आहे, तर तुम्हाला का समजत नाही? नेहा शौर्याचे हावभाव पाहत होती. त्याला इतक्या लवकर बदलताना पाहून तिलाही आश्चर्य वाटले. पण शौर्याचा रागाचा आवाज ऐकून ती काहीच बोलली नाही. तिने आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, मामांजी, चला घरी जाऊया. कारण शौर्य म्हणाला आहे की तो त्याच्या बायकोची काळजी घेईल. मग आपण घरी जाऊया. तिने आजोबांकडे पाहून डोळ्यांनी काहीतरी इशारा केला. तिचा हावभाव समजून आजोबा होकारार्थी मान हलवले. सर्वांनी शौर्याच्या बोलण्याला होकार दिला आणि घरून निघून गेले. अलकाला देखील हार मानावी लागली. पण तिने तिच्या फोनवर एक मेसेज टाईप केला आणि तो मितालीला पाठवला. मिताली, जी सध्या रितेशसोबत हॉटेलच्या खोलीत होती, एकमेकांचे ओठावर तुटून पडले होते. ह्या क्षणी मिताली फक्त तिने कोणतेही कपडे घातले नव्हते. दरम्यान रितेशचे हात मितालीच्या शरीरावर फिरत होते. मेसेज टोन ऐकताच मितालीने मागे होऊन तिचा फोन तपासला. तिच्या फोनवरील मेसेज वाचून आधीच खूप उत्साहित असलेली मितालीचा उत्साह कमी झाला. ती पटकन रितेशवरून उठली, पटकन तिचे कपडे घातले आणि रितेशकडे पाहिले. मला जावे लागेल, नाहीतर मोठी प्रॉब्लेम होईल, ती म्हणाली. नाही नाही, शौर्य हे करू शकत नाही. मी त्याला हे करू देणार नाही. रितेश यावेळी पूर्णपणे नशेत होता. त्याला फक्त तिच्याशी जवळीक साधायची होती. जेव्हा मिताली उठली तेव्हा त्याचा सर्व उत्साह, त्याची सर्व नशा डोलण्यात बदलली. त्याने मितालीकडे रागाने पाहिली आणि विचार केला की शेवटी काय झाले असेल. शौर्यने तुझ्या आणि माझ्यामधील एक अद्भुत क्षण खराब केला. रितेशला इतकं रागवलेला पाहून मितालीला समजले की तिने त्याची मूड खराब केली आहे. ती पटकन त्याच्याकडे आली आणि त्याच्या ओठांवर चुंबन घेतले. मला माफ कर बेबी, नुकताच आलेल्या मेसेजने मला थोडं गोंधळ घातला आहे, म्हणून मी तुझ्यासाठी इतकं अद्भुत क्षण खराब केला. पण काळजी करू नकोस, आपण आज रात्री आपला मूड ठीक करू. आता मला जायला हवे, कारण शौर्यने त्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मला जिथे जाऊन शोधून काढायचे आहे काय झाले आहे. म्हणून प्लीज रात्रीपर्यंत थांब. आपण लवकरच आपला अद्भुत क्षण एन्जॉय करू. जरीही रितेशचा राग शांत झाला नव्हता, पण रात्रीबद्दल ऐकल्यानंतर रितेश शांत झाला. ठीक आहे, मी तुला रात्रीपर्यंत वेळ देतो. तुझे सर्व काम लवकर पूर्ण कर आणि इथे ये. ओके बेबी, माझे काम पूर्ण करेन. आय लव्ह यू बेबी. फक्त एकदा की शौर्य सूर्यवंशी माझं जाळ्यात अडकेल, मग आपण फुल एन्जॉय करू. इथे हॉस्पिटलमध्ये सिद्धीला एका खाजगी वार्डमध्ये हलवण्यात आले होते. शौर्य तिच्या समोरच्या सोफ्यावर बसला होता. क्षणभर सिद्धीकडे पाहत होता. सिद्धीचे सौंदर्य लपून राहिले नाही. ती खूपच सुंदर होती. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यासारखे होते. तिचे डोळे मोरासारखे होते आणि तिचे नाक बारीक पण सुंदर होते. दुधाळ पांढरा रंग, तिची शरीरादृष्टी जणू काही कोरलेली होती. शौर्य सिद्धीकडे पाहण्यात व्यस्त होता.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो त्याच्या विचारातून बाहेर पडला आणि सिद्धीकडे क्षणभर पाहत राहिला आणि त्याने त्याच्या कानावर फोन लावला. फोन त्याचा असिस्टंट रघुचा होता. हो रघु, मला सांग, काय चालले आहे? बॉस, आज तुमची एक महत्त्वाची मीटिंग होती. तो क्लायंट लंडनहून आहे. काही क्लायंट तुमच्याशी बोलणार आहे. रघु, तुम्हाला माहिती आहे का मी सध्या कुठे आहे? मी कोणत्याही मीटिंगमध्ये सहभागी होत नाही आहे. आत्ताच मीटिंग खूप इम्पॉर्टंट असेल तर ठीक आहे, मी ऑनलाईन मीटिंगला उपस्थित राहू शकतो. तू सर्वांना एकत्र आण, मी ऑनलाईन मीटिंग घेतो, असे म्हणत शौर्यने फोन ठेवला. थोड्याच वेळा शौर्य बसला आणि मीटिंग सुरू केली. इथे सूर्यवंशी मेन्शनमध्ये खरं तर घरी परतल्यानंतर सगळेच थकले होते, कारण सगळेच इतके उशीर टेन्शनमध्ये होते. टेन्शन अजून कमी झाला नव्हता, कारण सिद्धी अजून सुट्टीवर आली नव्हती. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने थोडा आराम मिळाला. आलोकने आजोबांना आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत आणले. तेवढ्यात आजोबाने आलोककडे पाहिले. आलोक, मला शौर्य समजत नाही आहे. मला त्याचा अचानक झालेला बदल पचत नाही आहे. बाबा, मलाही पचत नाही आहे की जो मुलगा त्या मुलीला वर वडत तिच्याशी गैरवर्तन करत होता, त्याने ती पडल्यानंतर अचानक त्याचे वागणे इतक्या लवकर बदलले. हे थोडे आश्चर्यकारक आहे. हो बाबा, तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात आली का? त्याचे वागणे इतके टेन्शनमध्ये, इतके रागावलेले होते की जणू काही तोच तिच्या दुखापतीचे कारण आहे असे वाटत होते. त्याच्या हृदयातील चिंता आणि अस्वस्थपणा स्पष्टपणे त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती. हो, मलाही ते लक्षात आलंय. पण काहीही झालं तरी मी शौर्यला असंच जाऊ देऊ नये. त्याचं वागण्यात अचानक बदल पाहून मला त्या मुलीची खूप काळजी वाटते. बाबा, काळजी करू नका. मी माझ्या काही लोकांना शौर्यवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यांनी आम्हाला प्रत्येक बातमी आणि प्रत्येक परिस्थितीची माहिती देतील. आणि जर शौर्य त्या मुलीशी काही करत असेल तर आम्हाला कळेलच. त्यांच्याशी बोलल्यानंतर आलोक आजोबांना आराम करायला सांगून त्यांच्या खोलीत जातात. दुसरीकडे अलका तिच्या स्वतःच्या विचारात हरवली होती. खोलीत इकडून तिकडे फिरत होती. शौर्याचा अचानक झालेला बदल तिच्या समजण्या पलीकडे होता. पण तिला राग येत होता, कारण शौर्य तिच्याशी रागाने बोलला होता. तिला हे अपेक्षित नव्हते. ती मनात असं विचार करत होती, एकदा माझे काम झाले की मग मी तुला सांगेन शौर्य. नेहा खोलीत बसून काहीतरी विचार करत होती. तिचे शेजारी तिचा नवरा नरेंद्र बसले होते. काय झाले नेहा, तू एवढी काळजी का करत आहेस? अहो, काय सांगू तुम्हाला, आज शौर्य कसं वागतोय ते तुम्ही पाहिले नाही का? आणि मग अचानक त्याचे वागणे बदलले. तो त्या मुलीवर राग करत होता. मग आणि अचानक त्याच्यातील बदल. त्या बिचाऱ्या मुलीला खूप अत्याचार सहन करावे लागले, कारण ती तिची चूक नव्हती. पण हे चमत्कारापेक्षा कमी नाही. नेहा, काळजी करू नकोस. आम्हाला माहिती आहे बाबा आणि बहू काहीतरी विचार केलं असेल, म्हणून शांत राहा आणि काय होते ते पाहू. आणि हो, आता जास्त विचार करू नकोस. जा आणि काहीतरी बनव. बाबा आणि बहू काही खाल्ले नाही आहेत. मी त्यांची चौकशी करून येतो. नरेंद्रच्या सल्ल्यानुसार नेहा स्वयंपाकघरात गेली. पण त्या क्षणी सिद्धी तिच्या मनात होती. त्यासोबत शौर्यसुद्धा तिच्या मनात गोंधळ करत होता. इथे हॉस्पिटलमध्ये शौर्य एका मीटिंगमध्ये बसला होता. तेवढ्यात त्या वार्डचा दरवाजा उघडला. मिताली धावत शौर्यकडे आली आणि शौर्यला ओरडली, शौर्य, मी काय ऐकते? तू या मुलीकडे कसं वळलास इतक्या लवकर? तू तिच्या मदतीला कसं काय? शौर्य, तुला ती आवडली नव्हती ना, मग कसे? शौर्यने मितालीचा आवाज ऐकताच आणि तिचे शब्द ऐकल्यानंतर त्याचे डोळे पुन्हा रागाने लाल झाले. कारण जरी तो हेडफोन लावून मीटिंगला उपस्थित होता, मीटिंगमधील सर्व क्लायंट
मितालीचा आवाज स्पष्टपणे ऐकू शकत होते आणि त्याने रागाने मितालीकडे पाहिले आणि तिच्या ओठांवर बोट ठेवले आणि तिला शांत राहण्याचा इशारा केला. त्याचे रागीट डोळे पाहून मिताली शांत झाली. शौर्य पुन्हा त्याच्या मीटिंग चालू ठेवला. मिताली त्याच्यापासून थोडी दूर बसून शौर्याकडे पाहत होती. ती शौर्यवर खूप रागवली, पण ह्या क्षणी शौर्याचा राग पाहून मिताली त्याच्यासोबत शांत बसली होती. मग मितालीला सिद्धी दिसली, जी बेडवर बेशुद्ध पडली होती. सिद्धीला पाहून मितालीचं राग पुन्हा एकदा शिगेला पोचला. तिने सिद्धीकडे रागाने पाहिले. तुझ्यामुळेच शौर्य माझ्याकडे पाहत नाही आहे. तू कशी जगलीस? तू मेली असती तर बरे झाले असते. ही कहाणी इथेच संपली असती आणि इथून पुढे मी शौर्यला तुझी बाजू घेऊ देणार नाही. शौर्य फक्त माझा आहे आणि नेहमीच माझाच राहील. मी त्याला तुझं राहू देणार नाही. अक्कलमंद, अडाणी, 2 दमडीची मुलगी, तुला नक्कीच धडा शिकवेन मी. शौर्यने आज तुला वाचवले असेल, पण लवकरच शौर्य माझा होईल आणि लवकरच तू ह्या जगाचा निरोप घेशील. हे विचार करत मिताली मनातल्या मनात एक वाईट हास्य घेऊन हसली आणि तिथे बसून ती सिद्धीकडे पाहत होती. सिद्धीचे सौंदर्य मितालीच्या डोळ्यांना त्रास देत होते आणि कदाचित तिला भीती होती की शौर्य तिच्या सौंदर्यामुळे सिद्धीकडे आकर्षित झाला असेल आणि तो तिला वाचवण्यासाठी आला. मिताली हे सर्व विचार करत होती तेवढ्या शौर्याची मीटिंग संपली. त्याने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला होता. मितालीने त्याची मीटिंग संपल्याचे पाहताच ती लगेच शौर्याकडे आली आणि म्हणाली, शौर्य, तू माझ्यावर रागवला आहेस का? सॉरी. खरं तर मला बातमी मिळताच मी खूप इमोशनल झाले. आणि हो शौर्य, हे काय आहे? तू माझ्यावर प्रेम करत नाहीस का? शौर्य, तू माझ्याशी लग्न करणार नाहीस का? तू ह्या मुलीला बायको म्हणून स्वीकारला आहेस, पण का? तू ह्या नीच मुलीसोबत राहशील का? शौर्याने मितालीचा तोंडून पुन्हा एकदा सिद्धीसाठी अपशब्द ऐकताच शौर्य संतापला. त्याने अचानक तिला आपल्याकडे वळवले आणि तिला डोळे मोठे करून बोटाच्या इशाऱ्याने म्हणाला, तुला गप्प बसायला सांगत आहे मी. तू अगदी बरोबर आहेस. मला ही मुलगी आवडत नाही आणि तिच्या पडण्याबद्दल बोलायचे तर जेव्हा ती पडली तेव्हा काही क्षणास्तव माझे हृदय अचानक अस्वस्थ झाले आणि मी घाबरलो. म्हणून मी तिला वाचवलं. आणि हो, मी तिच्यावर प्रेम करत नाही. याचा अर्थ असं नाही की मी मरणाऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. मी नवरा म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आहे. मी मान्य करतो की मी तिला सर्वांसमोर माझी बायको म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, पण आता ती माझी बायको आहे आणि मी हे स्वीकारण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून मी तिला माझी बायको असल्याचा दर्जा देऊ शकेन किंवा नाही. आणि राहिली गोष्ट तुझ्याशी लग्न करण्याबद्दल, ते विसरून जा. मी आता तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. मला माझी चूक कळली. मी माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा मला जाणवले की या मुलीची अजिबात चूक नव्हती. ती मुलगी पळून गेली. तिच्या घरातले तिला माझ्याशी लग्न करण्यास भाग पाडले आणि तिला माझ्यासोबत मंडपात बसवले. म्हणून आता मला तिला बायको म्हणून स्वीकारण्यास काहीच हरकत नाही. आणि जरी ती शिक्षित नसली तरीही ठीक आहे. पण जर आपण तिच्याशी योग्य वागलो तर ती करेल मॅनेज. आणि प्रेमाबद्दल बोलायचे तर पूर्वी लोक लग्न करायचे. प्रेम लग्नानंतर आपले आपण होत होते. मीही प्रयत्न करेन आणि हळूहळू प्रेम होईलच. पण हो, मी आता तिला कुठल्याही गोष्टीसाठी सोडू शकत नाही. शौर्याचे असे शब्द ऐकून मितालीचे डोळे विस्फारले आणि डोळ्यात कोठे अश्रू घेऊन ती शौर्याजवळ येऊन गळ्यात पडली. शौर्य, तू माझे प्रेम विसरलास का? शौर्य, तू माझ्यावर प्रेम करतोयस ना? तूच तो होतास जो सर्वांना म्हणालास की तू माझ्यावर खूप प्रेम करतोयस.
शौर्य, तुला माझे प्रेम दिसत नाही का? आम्ही बालपणीचे मित्र आहोत. शौर्य, मी तुला लहानपणापासूनच मनापासून प्रेम करत आले आहे. शौर्य, समजून घे मला. शौर्य, आय लव्ह यू. शौर्य, माझे ऐक आणि माझ्याशी लग्न कर. शौर्य, ह्या मुलीत काय आहे? ती तुझ्या लायकीची नाही आहे. शौर्य, प्लीज. शौर्य, तू ह्या अडाणी मूर्खाला आयुष्यभर कुठे सोबत घेऊन जाणार आहेस? मिताली पूर्णपणे हायपर झाली होती. ती नियंत्रणाबाहेर गेली होती आणि पुन्हा एकदा ती रागात काय बोलत आहे ते तिला समजले नाही. सिद्धीसाठी पुन्हा एकदा चुकीचे शब्द ऐकून शौर्याचा राग वाढला. शौर्याने तिच्याकडे रागवलेली नजर वळवत म्हणाला, मिताली, तुझी मर्यादा ओलांडू नकोस. मी तुला हे आधी एकदा सांगितलं आहे आणि हे मी शेवटचेच सांगत आहे. जर मला ह्या मुलीबद्दल पुन्हा तुझ्याकडून काही ऐकले तर आपण आपली मैत्री विसरून जाऊ. तर तू आता निघू शकतेस. खूप उशीर झाला आहे आणि मला थोडी विश्रांती हवी आहे. असं म्हणत शौर्यने मितालीचा हात धरला. दार उघडले आणि तिला बाहेर नेऊन तिच्या तोंडावर त्याने दार बंद केले. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर प्लीज ती नक्की वाचा. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत आहे. जर तुम्हाला सर्वांना कथा आवडली नसेल तर तेही कमेंट करून मला कळवा.